मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. मित्रांनो, आपला मित्र आहे सागर. आता ह्याने काय घातलेलं आहे आणि मी काय घातलेलं आहे ते बघा. तुम्हाला सांगतो, सकाळचे 7 वाजलेले आहेत. तुम्ही आजूबाजूचा एरिया बघू शकता. अजून एवढा उजळलेला नाही आहे, खाली पण दव आहे आणि खूप थंडी आहे, भयंकर थंडी आहे. म्हणजे तुम्ही बाकीच्या लोकांना बघू शकताय की त्यांनी जॅकेट वगैरे घातलेलं आहे, पण हा बघा, हा घरूनच असा आलाय. म्हणजे मला काय सांगायचं माहितीये का, ही चूक तुम्ही करू नका. त्याला मी आज झापलं, तुम्हाला देखील सांगतो, ही चूक करू नका. असं तुम्हाला जॅकेट घालायचंय, फुल पॅन्ट घालायचंय आणि पूर्ण स्ट्रेचिंग वॉर्मअप झाल्याशिवाय त्याला काढायचं नाही. पूर्ण स्ट्रेचिंग वॉर्मअप झाल्याच्या नंतर जेव्हा रेपिटेशन असते ना, त्यावेळेला हे सँडो आणि शॉर्टमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. आणि परत ज्या वेळेला आपण रेस्ट करतो, ब्रेक घेतो एक 5-10 मिनिटाचा, परत जर्किन घालायची. कारण बॉडी थंडीच्या काळात गरम होत नाही आणि असं जर हा प्रॅक्टिस केला तर लवकरच आजारी पडेल. समजलं का? परत जर असं दिसलास तर लक्षात ठेव. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला ग्राउंडवर आल्याच्या नंतर फुल स्ट्रेचिंग करायची आहे. फुल स्ट्रेचिंग पायाची, हाताची, मानेची, सगळे अँकल्स, जॉईंट्स, सगळे फुल स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतरच आपल्याला जे आहे ते मेन वर्कआउट करायचं आहे. पण त्याच्या आधी पण 2-3 वॉर्मअप रन धावायचे आहेत. तर मित्रांनो, मेन वर्कआउटच्या आधी तुम्हाला अशा प्रकारे ABC करायचं आहे. रेडी बॉईज? रेडी, स्टेट, स्टार्ट. आता पूर्ण वरती. हा तिसरा प्रकार आहे. पाय खोलायचे तुम्हाला. ओके, हे सगळे इंजर्ड आहेत, नवीन आहेत, त्यामुळे यांना जरा जास्त त्रास होतोय. नेक्स्ट आहे पाय वरती उचलायचं आहे, क्लॅप करायचं आहे. आता फुल प्रकार. पाय पूर्ण उचला. एक पाय वरती, एक साईडला, एक वरती, एक साईडला. हा नेक्स्ट आहे. पाय वरती उचलून साईडला घ्यायचं आहे. हा नेक्स्ट प्रकार आहे. पूर्ण पाठी मारा. मित्रांनो, आता बघा, इकडे काही मुलं प्रॅक्टिस करतायत. यांच्याकडून काय चूक होते तुम्हाला सांगतो. आता ह्याने बघा डोक्या बिक्यामध्ये बघा घातलेलं आहे. मला सांगा, हे वेडेपणा नाही का? हां, तुम्ही जेव्हा मेन वर्कआउट करताय तेव्हा तुमच्या डोक्यात, हातात, पायात काहीच नसलं पाहिजे. फुल बॉडी तुमची कशी असली पाहिजे? रिलॅक्स असली पाहिजे. आता बघा, ह्याने पूर्ण डोक्यात घातलेलं आहे. ओके, ह्याने कॅप घातलेलं आहे. या दोघा पोरांनी पण डोक्यात पूर्ण कॅप घातलेले आहे. ठीक आहे, थंडी आहे, मान्य आहे, पण रेपिटेशन मारताना, शूट लावताना ह्या गोष्टी करायच्या नाहीत. या बघा, चुका आहेत. दुसऱ्यांच्या चुकावरून तुम्हाला शिकायचं आहे. मित्रांनो, थोडंसं स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर आपण हलकंसं थोडंसं पाणी वगैरे पिऊ. एखादा गुळाचा तुकडा असेल, 2 खजूर असतील तर खाऊ शकतो. आणि आपल्याला आता जायचं आहे 2-3 वॉर्मअप रन आणि नंतर मग आपलं मेन वर्कआउट. मित्रांनो, आज आहे रेपिटेशनचा दिवस. आज हे लोक मारणार आहेत 1200, 800, 400 आणि परत रेस्ट करून 400, 800, 1200. रेडी आहे बॉईज? मला 400 मीटरचा जो लॅप आहे तो 1:10, 1:20 असं घ्यायचं आहे. हां, तर तुम्ही टाइम लावून द्या. रेडी, सेट, गो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, रेपिटेशनला तुम्हाला सध्या इन सीझनला असंच करावं लागेल. 1200, 800, 400 आणि नंतर मग परत 400, 800, 1200. एवढं जरी रेपिटेशन इन सीझनला मारलं ना तरी खूप झालं. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. ओके, कारण
आपण इन सीझन मध्ये आहोत, आपल्याला रेस्ट जास्त घेण्याची आवश्यकता आहे. हे स्पीड कमी झाला, थोडासा मेंटेन ठेवा. हे स्पीड कमी झाला, चल. हा आहे आपला 1200चा शेवट. टायमिंग किती आहे? 4:05. 4:20. तिसरा आहे 4:20. पहिला आहे 4:05. दुसरा आहे 4:06. गुड गुड गुड. आता हे बघा, याच्या पोटात कळ आले. तर काय झालं, पहिला राऊंड व्यवस्थित धावला, दुसरा राऊंड एकदम स्लो झाला आणि तिसरा राऊंड अजून स्लो झाला. असं नाही करायचं मित्रांनो, तुम्हाला एका पेसमध्ये धावायचंय. आलं का लक्षात? तुम्ही माइंडमध्ये ठेवलं पाहिजे, पहिले 421च्या याच्यामध्येच तुम्हाला मेंटेन ठेवायचंय. मी इकडे तुमच्याशी चर्चा करतोय, पण तुम्हाला जागेवर थांबायचं नाही. असं पाय बी मोकळे करायचं आहे, हात मोकळे करायचे. ओके ओके. काय अनुभव राहिला 1200चा? मारला चांगलाच मारला. पहिले पण starting आम्ही 400 फास्ट येत होतो. पहिले 400 तुम्ही चांगले मारले. मीडियम आम्ही एकच स्पेस नाही ठेवला तो. हा. कमी जास्त केलं. हा बघा काय होते माहिती का, पोरांची चूक बघा काय होते. यांनी पहिला 400 खूप चांगलं धावलं, म्हणजे मला असं वाटतं की एक 7च्या आसपासच धावलेले आहेत. आणि नंतर मग 800ला तुम्ही कमी झाले कमी झाले. आणि 1200ला एकदम कमी झाले. म्हणजे मला असं वाटलं की आता हे पार तरी करतील का नाही, पण असं चूक करायची नाही. हे बघा, हे चूक आहेत, याच तुम्हाला शिकायचं. बघा काय होते, तुम्ही जेव्हा स्पीड कमी जास्त करताय ना, पाय जाम होत आहेत, हा, जाम होतं. पोटात कळ आहे. आता याच्या पोटात कळ आली, हात तर एकदम कुठं गायब झाला काय माहिती. याला थोडस सर्दी आहे, याला छातीत कप झालं. ओके. आणि हा नवीन पोरगा आहे, ह्याचा काय विषय नाही. पण ह्या तिघांचं एवढं चांगलं बेस्ट आहे, पण बघा ह्या चुका करतात. ह्या चुका तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये टाळायच्या. मित्रांनो, आपला मित्र आहे शिंदे. आता हा रेग्युलरपणे त्यांच्याबरोबर धावत असतो, पण आज तो त्यांच्याबरोबर धावला नाही. कारण एकच आहे, हा गावाला गेलेला, काही दिवस ब्रेक झालं आणि आजच प्रवास करून आल्याने मैदानावर हजर आहे. ओके. फक्त मला तुला काय आयडिया द्यायची ती समजून घे. सर्वात पहिलं, ती 3 पोरं धावण्यात हुशार आहेत. ओके. आपण पण त्या लेवलला आहोत, नो डाऊट. पण सध्या आपण ब्रेक घेतलेला आहे, आपण थोडेसे डाऊन झालो. मग ही चूक कोणी करायची नाही. जे एक्सपर्ट असतात ना, त्यांना सुरुवातीला पकडू नका. आलं का लक्षात? ते समजा 1:05 ते 1:10च्या पेसवर धावतात, तर आपण किती धावलं पाहिजे? 1:20, 1:25, खूप गेला 1:30 पर्यंत पण जाऊ द्या, काय हरकत नाही. आणि प्रॅक्टिस नसेल तर 1:40 पण जाऊ द्या. आपण आपल्या परीनं धावायचा, पण एकच हे ठेवायचं. ओके. 1:40 ठेवलंय ते 1:40चे 3 चक्कर असं ठेवायचं. तर ही चूक तुम्ही पण करू नका. जे एक्सपर्ट आहेत आणि तुमची तेवढी तयारी नाही तर त्यांना पकडू नका, नाही तर त्यांना पकडण्याच्या चक्करमध्ये तुम्हाला इंजुरी येणार. ओके. आता त्याला त्रास पण होत होता, त्यांना पकडून धावत होता म्हणून. मग हे करू नका. आता बघा, अजून एक चूक या पोरांनी काय केलेलं आहे, आज रेप्युटेशनचा दिवस आहे आणि एकाकडे पण घडी नाही. ते आता पंकजकडे पण जी घडी आहे ती माझी आहे, मी दिले. म्हणजे मी प्रॅक्टिस नाही करणार, पण तरी मी घडी सोबत ठेवली. ओके. यांना घड्या पाहिजे, घड्या असेल तर रेप्युटेशन मारायला समजते टाइम. मित्रांनो, आता लावायचंय दुसरं रेप्युटेशन, ते आहे 800चं. रेडी सेट गो. मित्रांनो, यांना टायमिंग मी सांगितलेलं आहे 1:05 ते 1:10च्या दरम्यान. आता 1:05 जरा जास्त होईल, पण 1:10 1:15 पर्यंत ठीक आहे. स्टेपिंग बघा, तुम्ही स्टेपिंग पाहू शकताय. जे पहिले 3 धावतायत बघा, त्यांची स्टेपिंग बघा. तुम्हाला अशा प्रकारे स्टेपिंग ठेवायची आहे. ओके. हात पण बघा जास्त खोलत नाही, रेपिटेशनला हात खोलायचे नाही जास्त. बघा, तुम्ही पाहू शकताय एकाच स्पीडने ही तिन्ही पोरं धावतायत. ओके. व्हेरी गुड बॉयज. त्याच्यातला एक थांबला. हा शिंदे धावतोय मागून. शिंदेला मी सांगितलेलं आहे की तू तुझ्या परीनं धाव.
आणि हे दोघं इथे. स्टेपिंग बघा मित्रांनो, 800 मीटर चालू आहे पण स्टेपिंग बघा. आणि 800 मीटर संपलंय. किती या दोघांनी मारलेलं आहे 2:38 मध्ये. व्हेरी गुड. आणि आपला शिंदेने पण मस्त कव्हर केलंय. व्हेरी गुड शिंदे. रनिंग करून आल्याच्या नंतर ओके, रेपिटेशन मारल्याच्या नंतर आपण थकतो जास्त. लगेच काय करायचं माहिती का, असं लगेच वाकायचं बसायचं हे सगळं करायचं ना. नाकाने लांब श्वास घ्यायचं, एकदम हातपाय रिलॅक्स करत, तोंडाने लांब श्वास सोडायचा, पूर्ण भरलेला पोटात श्वास सोडून द्यायचा. करा बघा, हे करा करा. लगेच तुम्ही रिकवर होतात, लगेच रिलॅक्स होतात. आणि त्यानंतर हे करायचंय. हे आहे ना सगळ्यात खतरनाक रिकव्हरी हे आहे, प्रकार आहे. तुम्ही अगदी 1 मिनिटात रिकवर करू शकताय. 1600 धावा, 800 धावा, काही धावा. ओके, लगेच थोडस लांब श्वास घेऊन वॉक करायचं एक 10-20 मीटरच्या अंतरामध्ये. आणि नंतर मग हा प्रकार करायचा. याच्यामध्ये काय, नाकाने लांब श्वास घ्यायचा आणि तोंडाने पूर्ण सोडायचा, पूर्ण. ओके, हा एक प्रकार असतो. त्यानंतर हा एक प्रकार आहे. ओके, त्यानंतर हा एक प्रकार आहे. कधीही लक्षात ठेवा, कधीही कितीही दम लागू दे, 1 मिनिटाच्या आतमध्ये रिलॅक्स. मित्रांनो, आता आम्ही सगळे गोळा फेकणार आहेत, पण गोळा फेकायच्या आधी लक्षात ठेवा बॉडी आपली गरम नाही. ओके, रेपिटेशन मारले होते, आपण रिलॅक्स झाले. आता आपल्याला काय करायचं, पहिला बॉडी गरम करायची. मग बॉडी कशी गरम करणार, पहिला हात व्यवस्थित स्ट्रेच करायचं. ओके, हाताची चांगली स्ट्रेचिंग करायची. कारण कसं, फुल स्ट्रेचिंग झाल्याशिवाय गोळा जात पण नाही. ओके, कारण थंडी आहे ना, पूर्ण हात वगैरे जाम आहेत. हे मनगट आहेत ना, हे व्यवस्थित हे करायचं. करा बोट वगैरे व्यवस्थित. ओके, हे स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर थोडस जंप वगैरे करायचं आणि अशा प्रकारे जरा गोळा खेळवायचा. म्हणजे कसं गोळा जरा बरं पडतोय बघा. असं गोळा खेळवायचा. ठीक आहे, वरतून गोळा खेळवायचा, साईडून गोळा खेळवायचा. आता मी इथून तुम्हाला थोडस फास्ट फास्ट दाखवतोय, पण हे थोडस 15-20 मिनिटं करायचं. ठीक आहे, त्यानंतर असं कॅच कॅच, पायात थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे कॅच जरी सुटला तर हात इंजोर्ड होणार नाही, इकडे खाली पडेल. आलं का लक्षात. आता हे झालं थोडंसं वॉर्मअप. असं एक 15 मिनिटं वॉर्मअप करायचं आणि मग नंतर गोळा फेकायचा. ओके, चलो. मी यांना सांगितलं नाही मित्रांनो, पण मी 9 मीटरची लाईन आखलेली आहे. त्यांना माहित नाही, त्यांना असं वाटतं 8.5 मीटरची लाईन आखली. आता त्यांचा गोळा जाणार नाही. थोडं असं करावं लागते. ते थोडे निगेटिव्ह होतील की यार गोळा जात नाहीये, पण लक्ष ठेवा, फायदा होते. 9 मीटर गेला ना. हा ठीक आहे. बघा आता ह्याने जवळपास आउट ऑफच्या जवळ टाकलेले. आता आपल्या भाचा बघू काय करतोय. त्याला पण 9 मीटरचा आखून दिलेला, बघू. लेट्स सी. बरोबर नाही. 12 मार्क घेतोय. संध्याकाळी 9-9 मीटर फेकतोय, 10-10 मीटर फेकतोय. थोडासा जोश वाढवतोय त्याचा. एहे मित्रांनो, ऍक्च्युली काय माहितीये का, सकाळी खरंच गोळा जात नाही. बॉडी बिडी जास्त आपले हे नसते आणि थंड आहे, लगेच बॉडी हे होऊन जाते, डाऊन होऊन जाते. तिसरा चान्स. 12 मार्कच फेकला. विटामिन डी पण भेटते. उन्हात गोळा फेकला ना का विटामिन डी पण भेटते.